नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेबद्दलची परिस्थिती आपण सध्या काही दिवसापासून जाणतच आहात. वेगवेगळ्या प्रकारचे बदल यात होत आहेत. बऱ्याच प्रकारचा कोरोनाचा इफेक्ट आपल्या परीक्षेवर सुद्धा होत आहे, हे सध्या आपल्याला जाणवत आहे. आणि त्यासंबंधी आणखीन एक अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवणार आहे, जे की परीक्षेच्या वेळापत्रकासंबंधीचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. इयत्ता 12वीचं वेळापत्रक जे अपडेट झालेलं आहे, जे रिवाइज्ड होऊन आजच्या तारखेला प्राप्त झालेले आहे, त्याबद्दल मी चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की इयत्ता 12वीची परीक्षा ही 23 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. वार आणि वेळ यांच्यात बदल कसा झाला आहे ते समजून घ्यायचे तुम्हाला. इथं तारीख तीच असणार आहे, परंतु काही दिवसापूर्वी आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करून परीक्षेचा जो वेळ असतो त्याच्यात वाढ करून दिलेली आहे. त्यानुसार वेळापत्रकसुद्धा अपडेट करण्यात आलेलं आहे, रिवाईज करण्यात आलेलं आहे. त्याच्यात बाकी सर्व काही विषय किंवा तारीख वगैरे सगळं काही सेम आहे, फक्त वेळेमध्ये फरक होताना दिसणार आहे तुम्हाला. तो वेळेतला फरक लक्षात घ्या. पेपर 10:30ला सुरुवात होणार आहे. पूर्वी जो वेळापत्रक बोर्डानं आपल्याला दिलं होतं त्याच्यामध्ये या ठिकाणी 2च्या ऐवजी 1.5 असा होता वेळ, म्हणजे एकूण 3 तासाचा इंग्रजीचा वेळ दिलेला निश्चित झालेला होता. परंतु आता 2 दिवसापूर्वी त्यांनी जी घोषणा केलेली आहे की परीक्षेचा वेळ वाढवण्यात येईल, तर त्यानुसार अर्धा तास याच्यामध्ये वाढवलेला आहे, 30 मिनिटं. त्यानुसार 1.5च्या ऐवजी हा पेपर आता इथं 2 वाजेपर्यंत होणार आहे, म्हणजे 10:30 ते 2 असा एकूण 3.5 तासाचा पेपर होणार आहे. असे सर्व पेपर 24 तारखेचा पेपरसुद्धा 10:30 ते 2 हिंदी विषयाचा जो असणार आहे तो, आणि 26 तारखेचा जे काही पेपर आहे तिथं फक्त वेळ बदल झालेली आहे. विषय आणि तारीख तेच असणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तसेच दुपारच्या शिफ्टमधील पेपरसुद्धा जे की आर्ट किंवा कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी असतात, त्यामध्ये सुद्धा तसाच बदल असणार आहे. 3 वाजताचा पेपर जो होता तो 6च्या ऐवजी 6:30 वाजता सुटणार आहे. 3 ते 6:30, म्हणजे इथंही आपल्याला अर्धा तास वाढून मिळालेला आहे. तसेच 27, 28, 29, 30 आणि 3 तारीख आणि पुढची जी तारीख आहेत, 27 तारखेचा संस्कृतचा पेपरसुद्धा 10:30 ते 2 3.5 तासाचा, किंवा जे काही बाकीचे पेपर आहेत, हे चिटणीस कार्यपद्धतीचा जो काही कॉमर्स शाखेचा पेपर असेल किंवा इंग्लिश लिटरेचरचा पेपर आहे, हा सहकारचा पेपर आहे, आणि फिजिक्सचा आहे, हा जो विज्ञान शाखेचा पेपर असणारा फिजिक्सचा, तोसुद्धा 10:30 ते 2 या वेळेमध्ये एकूण 3.5 तासाचा पेपर असणार आहे. हा वेळ विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात घ्यायची, आणि नुसतं लक्षात नाही घ्यायचे, या दृष्टिकोनातून त्यांना प्लॅनिंगसुद्धा करायचे. दुपारच्या शिफ्टमधील सुद्धा पेपर 3:30 ते 6:30 याच वेळेत असणार आहेत. फिलॉसॉफी तत्त्वज्ञानचा, हा वाणिज्य संघटन व्यवस्थापनचा पेपरसुद्धा, सर्व प्रकारच्या पेपरमध्ये तारखा त्याच ठेवलेल्या आहेत, फक्त वेळेमधला बदल लक्षात घ्यायचा आपण. तसेच बुधवारी 5 मेला जो केमिस्ट्रीचा पेपर आहे तोसुद्धा 10:30 ते 2 म्हणजे 3.5 तासाचा. मॅथमॅटिक्सचा पेपर 7 तारखेला जो असणार आहे तोसुद्धा 10:30 ते 2 या वेळेमध्ये, आणि टेक्स्टाईलचा पेपरसुद्धा आणि बायोलॉजीचा जो पेपर असणार आहे 11 तारखेचा तोसुद्धा 10:30 ते 2. म्हणजे प्रत्येक विषयाला मी तुमच्यासमोर ही क्लिअर दाखवतो की प्रत्येक विषयामध्ये अर्धा तास वाढून मिळालेला आहे विद्यार्थ्यांनो. कला शाखेचे विषयसुद्धा त्याच दिवशी जे दुपारी होणार आहेत, राज्यशास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे, तालवाद्य, इतिहास, हे सुद्धा प्रत्येकी अर्धा तास या प्रमाणात 3 ते 6:30 या वेळेत होणार आहेत. 12 तारखेचा जो भूशास्त्राचा पेपर आहे तोसुद्धा सकाळच्या शिफ्टमध्ये 10:30 ते 2,
तसेच विद्यार्थी मित्रांनो काही व्होकेशनल जे बायफोकल कोर्सेस आहेत, म्हणजे त्याचे 2 पेपर असतात एका विषयाचे, त्यांचे मात्र इथं 2 वेळ असणार, त्यांच्यासाठी वेगळी वेळ असणार आहे. जे 2 तासाचे पेपर असणार आहेत त्याच्यासाठी फक्त 15 मिनिटाचा वेळ वाढून मिळालेला आहे. 3 तासाच्या पेपरासाठी अर्धा तास आणि 2 तासाचे जे 40 गुणाचे पेपर असणार आहेत त्यांच्यासाठी मात्र 15 मिनिटाचा वेळ, म्हणजे पूर्वी इथं 1 वाजता संपणार होता, तो 1:15 वाजता संपणार आता, 10:30 ते 1:15. फक्त ते मात्र हे जे व्यावसायिक बायफोकल कोर्सेस आहेत या विषयांसाठी दुपारच्या शिफ्टमधील इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी, सोशिओलॉजी, एज्युकेशनचे हे पेपरसुद्धा 3:30 ते 6:30 म्हणजे 3.5 तासाच्या अवधीचे असणार आहेत. तसेच 18 मे या तारखेला होणारे जे काही पेपर आहेत त्यामध्ये जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा इतर जे कोर्सेस असणार आहेत, बँकिंग, या सर्व सब्जेक्टला तुम्ही इथं पाहू शकता. त्यांचे संबंधित वेळसुद्धा काही प्रमाणात बदल झालेले आहेत, ते लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही इथं नोट करू शकता. तुमचा जो संबंधित विषय आहे त्या विषयाचा वेळ तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. 10:30 ते इथं 1:15 पर्यंत आहे. हा ॲग्रिकल्चर ग्रुप म्हणजे पेपर 1 ॲनिमल सायन्स, डायरी अँड डायरिंग, क्रॉप सायन्स म्हणजे पीकशास्त्र, जे क्रॉप सायन्सचे काही विद्यार्थी असेल, हॉर्टिकल्चरचे काही विद्यार्थी असेल, त्यांचा पेपर 10:30 ते 1:15 पर्यंत या वेळेमध्ये असणार आहे. फिशरीचा वेळ वेगळा आहे, 10:30 ते 1:15 पर्यंतचा वेळ आहे. हे वेळ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा अपडेट झालेला वेळापत्रकामधील 19 आणि 20 मेचे हे जे पेपर असणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही पेपरमध्ये लक्ष द्यायचं आहे. बायफोकल कोर्सेस पेपर 1 टेक्निकल ग्रुपमध्ये जे आहे ते 10:30 ते 1:15 पर्यंत, आणि जनरल सिव्हिल आणि इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्सचे पेपरसुद्धा 10:30 ते 1:15 पर्यंत या वेळेमध्ये होणार आहेत. तसेच दुपारच्या शिफ्टमधील मानसशास्त्राचा पेपर 3 ते 6:30 व व्यवसायाभिमुख जो पेपर आहे तो, आणि ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचा पेपर तो 3 ते 5:15 या वेळेमध्ये होईल. आणि 20 मेचे दुसरे जे पेपर असणार आहेत वाणिज्य गटमध्ये येणारे, ते बँक व्यवस्थापन, कार्यालय व्यवस्थापन आणि लघु उद्योग, स्वयंरोजगार यांचा पेपर 10:30 ते 2 या वेळेमध्ये होईल. तसेच ॲग्रिकल्चर ग्रुपचे जे पेपर असणार आहेत, पशुसंवर्धन, पीकशास्त्र, फलोत्पादन वगैरेचे, ते पेपर 10:30 ते 1:15 या वेळेमध्ये होतील. आणि फिशरीचे काही जे दुसरा पेपर आहेत, हे सगळे पेपर 1 जे अगोदर झालेत त्याचा पेपर 2 आहे हा, तो 10:30 ते 1:15 दरम्यान फिशरीचे सुद्धा पेपर होणार आहेत. त्याच्यामध्ये 21 तारखेचा जो चाइल्ड डेव्हलपमेंटचा पेपर आहे तो 10:30 ते 2 या वेळेमध्ये होईल, डिफेन्स स्टडीजचा. आणि त्याच दिवशी दुपारच्या वेळेमध्ये ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पेपर हा 3 ते 6:30 म्हणजे 3.5 तासाचा, तसेच ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपरसुद्धा याच वेळेमध्ये होणार आहे. हे जे बदल झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घ्यायचे आहेत, आणि या उद्देशानंच मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. या वेळापत्रकाला डाउनलोड करण्यासाठीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आपण पाहू शकाल. तिथून आपण हा वेळापत्रक डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.